नमस्कार, मी सूरज हादवी, आपण काल नदीवाडीचे जे शेतकरी गावकरी आंदोलनाला बसले होते, आपण तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि खरी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण नदीवाडी या गावाला भेट दिलो. तर आपण पाहू शकता या ठिकाणी काही शेतकऱ्यांची इथं म्हणणे आहे. इथं आपल्यासोबत शेतकरीसुद्धा आहेत, मूळ शेतकरी इथं उपलब्ध आहेत. तर त्यांचे म्हणणे असं आहे की इथं पहिले गाडी वाट होती, तुम्ही बघू शकता या ठिकाणी गाडी वाट आहे इथं. तर ते गाडी वाट सोडून तिथं जे आंदोलनाला बसलेले शेतकरी आहे, गावकरी आहेत, पाऊल वाट आहे, बघू शकता हे पाऊल वाट आहे. आणि ही पाऊल वाट इकडं अंबुलग्याला जाते, अंबुलग्याला निघते. तर ही पाऊल वाट त्यांना मजबूतीकरण करून पाहिजे आहे आणि त्यांना ही पाऊल वाट बंद केली असे त्यांचे म्हणणे होते. परंतु आपण स्पॉटवरून ज्यावेळेस बघितलो तर ही पाऊल वाट खुल्ली आहे आणि ह्या वाट्याने सुद्धा पाऊल वाट जे म्हणत आहेत गावातले गावकरी, ही पाऊल वाट खुल्ली आहे. इथून सुद्धा गाड्याची वाहतूक होत आहे, दळणवळण होत आहे. परंतु जी जुनी वाट होती तिकडून गाडी वाट, ते आंदोलनाला बसलेले जे शेतकरी आहेत त्याच लोकांनी ही गाडी वाट बंद केलेली आहे आणि इकडून जे गावातून येणारी पाऊल वाट आहे त्याच पाऊल वाटेला गाडी वाट निर्माण करून द्या असे त्यांचे म्हणणे आहे. पॉज कर. तर आपल्यासोबत गावचे पाटील आहेत की त्यांचे म्हणणे आपण जाणून घेऊयात की इकडून जी गाडी वाट आहे ती चालू आहे, परंतु शेतकऱ्यांची बंद केलेली आहे, त्याची अडवणूक केली आहे आणि इकडून जी पाऊल वाट आहे ती बंद आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तर आपण जाणून घेऊया गावातल्या लोकांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी दत्ता पाटील. मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून हे गाडी वाट होती या बाजूला. ही गाडी वाट चालू असते ती आम्हाला आतापर्यंत आठवत नाही, पण त्यांच्या सातबाऱ्यावर पूर्ण उल्लेख आहे की ही गाडी वाट आहे. आणि हा जो आहे पाऊल रस्ता, त्याला मोठा करा म्हणणार ते रस्ता बंद आहे म्हणून विनाकारण स्टंटबाजी करून उपोषणाला बसणे, काहीतरी कुटाणे करणे, हा गावातला असंतोष पसरवायचा प्रयत्न चालू आहे या लोकांना. बाकी गावं सर्व काही शांत आहे. मुद्दा एक आणि आपली राजनैतिक पोळी भाजून घेण्यासाठी वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करत आहेत. मला एवढं सांगायचं आहे. तर गावातल्या शेतकऱ्यांचं असे म्हणणे आहे की मुद्दा एक आहे, परंतु त्यांनी त्याला दुसरीकडे स्वरूप देत आहेत आणि आपली पोळी भाजून घेत आहेत. स्वतः तर काही केले नाहीत, परंतु आता इलेक्शन येत आहे त्यापुढे त्यांना पोळी शेकण्याचा प्रयत्न चालू आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तर आपण तिकडे स्वरूप पाहून घेऊया. तर आपण पाहू शकता इकडूनही गावातून येणारा रस्ता आहे आणि इकडूनही गावातून येणारा रस्ता आहे आणि दोन रस्ते आपण बघत आहोत. इकडे एक जातो शेतकऱ्यांना आणि इकडे एक जातो पाऊल वाट. तर तेथील जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचे म्हणणे असे आहे की ही दोन्ही रस्ते बंद आहेत, परंतु आपण सत्य परिस्थिती बघत आहोत की ही दोन्ही रस्ते ओपन आहेत. आता ह्याचं मजबूती करून घ्यायचं, मातीकाम करून घ्यायचं, ही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना अर्ज देऊन व्यवस्थित काय आहे ते चर्चा करून ह्याच्यावर निरसन काढावं गरजेचं आहे. परंतु वैयक्तिक कोणालाही टार्गेट करून ही रस्ता बंद आहे, पाऊलवाट बंद आहे, हे चुकीचं आहे. हे लोकांमध्ये, गावामध्ये अशांतता पसरवण्याचे उद्देश दिसत आहेत. पण तर आपण पाहू शकता इथे गावची सत्य परिस्थिती जाणून घ्यायनंतर गावचे सरपंच सुद्धा आपल्याला भेटले आहेत आणि त्यांचेसुद्धा आपण म्हणणे जाणून घेऊयात. इथे जे पाऊलवाट बंद आहे आंदोलनकर्ते म्हणत होते ते सरासर खोटं ठरत आहे. आपण सरपंचाकडून जाणून घेऊयात. नमस्कार. जे रस्ता आहे 8 फुटाचा ती पूर्णपणे चालू आहे आणि चालू स्थितीमध्ये पूर्ण कोपऱ्यापर्यंत जाऊन बघा तुम्ही चालू आहे. कारण की आज ही लोक म्हणतात की रस्ता करून पाहिजे, रस्ता म्हणजे दगड घालून बांधकाम करून सगळं पूर्ण रेडी पाहिजे. म्हणजे शेतात आल्यात ह्या गोष्टीमुळे रस्ता बंद आहे, म्हणजे बांधकाम बंद आहे, फक्त खोदकाम. जे आंदोलनकर्ते बसलेले आहेत त्याचे म्हणणे आहे की आम्हाला जाऊ देत नाही, अडवणूक होत आहे, पिळवणूक होत आहे, हे सत्य आहे का? नाही, सगळं पूर्ण चालू आहे. आणि जी शिव रस्ता आहे ते बंद आहे, ते रस्ता चालू पाहिजे. तर आपण आत्ता बघितलो सरपंच साहेबांनी आपल्याला सांगितले की जुनी गाडी वाट एक पलीकडे आहे असे म्हणणे आहे. ते त्याच्याविषयी आपलं काम आहे. ज्या शेतकऱ्याच्या नावावर गाडी वाटा आहे 16 फुटाचा रस्ता आहे ते गाडी वाटेप्रमाणे रस्ता चालू करण्यात यावा ही माझी मागणी आहे. आपण पाहू शकता जी गाडी वाट सोडून पाऊल वाटाकडे लोकांना एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्याचा आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी
इथं जे पाऊल वाट आहे त्यालाच त्यांनी गाडीवाट बनवलेली आहेत आणि मूळ जे 16 फुटाची गाडीवाट तिकडे उपलब्ध आहे त्याला बंद करून इकडे जे शेतकरी आहेत किंवा जे पाऊल वाट आहे त्यालाच त्यांनी मागणी करत आहेत की इकडेच त्यांना गाडीवाट करून द्यावे. बघू संबंधित अधिकारी यावर काय कारवाई करतील. तर आपण पाहू शकता पाऊल वाट, शिवरस्ता किंवा गाडीवाट हा रस्ता हा मुद्दा वेगळीकडेच राहिला, परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की आपण बघू शकता. कॉलमपासून आपण ज्या शेतात थांबलेलो आहोत ते शेत आहे ज्योती चंद्रकांत पाटील यांची शेत आहे. हे आज नाही, हे वडलोपाट त्यांची शेत आहे. तर आपण बघू शकता या ठिकाणी ह्या इथे जी राहणारी पाटभिंत जी आहे गावातील वस्ती, गावातील ज्या लोकांनी ते घर बांधलेले आहेत म्हणजे मुख्यतः आंदोलनकर्त्याचेच हे घर आहे. आणि त्या आंदोलनकर्त्याचे असे म्हणणे आहे की ही जी सुटलेली जमीन आहे ही जमीन गावठाण आहे. जी जमीन त्यांनी सोडलेली आहे, पेरणी केली होती, यावर त्यांची स्वतःची जमीन आहे. आपण सर्वे नंबर किंवा 7/12 दोन्ही जरी काढून बघितले तरी आमच्याच नावावर ह्या जमिनीचा 7/12 निघेल. परंतु गावातील हे जे पलीकडे लोक आहेत हे घर बांधलेले त्यांचे म्हणणे असे आहे की ही गावठाण जमीन आहे, परंतु मुख्यतः हे गावठाण जमीन नसून ही जमीन ज्योती पाटील यांच्या नावावर आहे. तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. या जमिनीवर तिथे जे घर बांधलेले लोक आहेत त्यांचे अतिक्रमण होत आहे. तिथे आपण बघू शकता कचरा टाकत आहेत. जमीन तुम्ही इकडे वावरासाठी रस्ताही सोडलेला आहे. हे म्हणजे कब्जा करायचे इथं मुख्य उद्देश दिसत आहे. तर हे चुकीचं आहे. तर ह्या जमिनीसाठी हिने ज्यावेळेस इथं कंपाऊंड वॉल घेण्याचा प्रयत्न केला तर ते कंपाऊंड वॉलचे नुकसान सुद्धा इथं करण्यात आले. आपण पाहू शकता या ठिकाणी कॉलमची सळ्याची इथं केलेले होते तयार, त्याचं नुकसान झालेलं आहे. तर यांनी ही पोलीस कारवाई सुद्धा इथे झालेली आहे या असे पाटील सरांचे म्हणणे आहे. तर आपण यांचे म्हणणे जाणून घेऊयात. काय कारण आहे नेमकं तुमच्या या जमिनीवर अतिक्रमण करायचे? आमचं आहे म्हणून आमच्या नावानं आहे शेती. बांधकामासाठी 3-3 वर्ष वापरायला दिले, पुन्हा बदलून आमचं आहे म्हणलं. त्यांचे म्हणणे असे आहे की आम्ही त्यांना सहकार्य केलो, परंतु ते सहकार्य त्यांना अंगलट आलेलं आहे. आज त्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनीवर त्यांनी जर कंपाऊंड वॉल घ्यायचा प्रयत्न करत आहात, परंतु त्याच्यावर त्यांना बांधू देत नाहीत आणि त्यांच्यावर हल्ला सुद्धा झाला. कित्येक वेळेस त्यांना मारहाण सुद्धा झाली. ह्याची पोलीस कारवाई सुद्धा झालेली आहे. आपण या इथं आल्यानंतर खरी जी सत्य परिस्थिती आहे, जे आंदोलनकर्ते आहेत तिथे उपोषणाला बसलेले आहेत उपविभागीय कार्यालयाच्या समोर आपण पाहू शकता.